अनाथाचा नाथा कैलास नाथा शाल गणेश राजा शर्वाचा साष्टांग नमस्कार लहानपणी वास्तवात त्याला सूर्य उदयाची लेखा क्षणी ज्याला मात्र पितृदेवर आपल्या जीवनात पूज्य मानले आणि माता पित्याला मंगलमय आशीर्वाद देऊन यशाचा मार्ग उज्ज्वल करा थोर महत्वाकांक्षेला या राजप्रासादाची विश्रांती पावलवली आठवण झाली राजसिंहासनाचा पहिला होता क्षणाक्षणात त्या शुभारंभाची आठवण राजा शाल याला घडत भरल्या न्याय दरबारी पत्राचे सदैव उद्गाच्या रंगाला बसवल्याच्या वेदोक्त्या ब्राह्मणांचं आगमन झालं शरावती शापालपी वेदालपी सारे वेदवक्ते वेद श्रोते विद्वान महान पंडित या राजप्रासादी बसले होते आनंदाचा सुळसुळा चालला होता आणि या आनंदात हो या तमाम देशवासियांचं लक्ष आपल्याला लागले होते यांना कारण या तरुण पिढीला तरुणाचा मिळाला हे एक ठोस सद्भावना प्रत्येक जनतेच्या अंतराने वास्तविक होती गुरुदेवांच्या मुखाला मंत्राचा गेले का सप्त सिंधूंत जग आणि म्हणून लक्षता जेवढ्यांचा मस्तिकावर शिक्क झाल्या राज्याचा शुभारंभ परिपूर्ण होता क्षणी होय तमाम देशवासियांना एक मुखाने जय जयकार केला राजा मिळाला शाहराज याचा जय जयकार असो हे शब्द ऐकले क्षणभर का असेना कर्णाचे तुषार शांत झाले मनाला विकाराचा आल्हाद निर्माण झाला याला कारण ज्या लाल मार्गाने जन्माला आलो या लालमध्ये दलास आणि भगव्या जीवनाचा सेवक म्हणून अहोरात्र सेवा करू ही शपथ आम्ही त्याच दिली वाहिली त्या दिवसापासून जननी आणि जन्मभूमी ज्याला स्वर्गावर प्रिय मानली माय देशाने संकट दूर करण्याने वैराच्या मनात अंतरात केलेल्या आणि आपला साम्राज्य स्वातंत्र्य ठेवले पण ज्याच्या कृपाकर्षण करून पाहतो पांढऱ्या डोंगरून आनंद होऊ शकतो ब्रह्मा वरुण रुद्र ज्याचा दिव्य स्तोत्राने गुणगान गाते सामान्य करणारे महाराज ज्याला उपनिषद घालतात अशा ब्रह्मरूपी देवाच्या चरणी अंतरसाष्टांग नमस्कार हे भगवान न्यायी शास्त्री विराज म्हणून तमाम देशवासियांना ज्ञान असताना आपल्या हातून कोणताही अन्याय होणे एवढी सविनय प्रार्थना राजघराणे आपला आज पाहिजे असेल हे सारे देश मानव आश्रम आशात निर्माण करत आहे पण मला एक शंका निर्माण झाली याला कारण दरबारी प्रवेश करत असताना देश मानवाच्या मुखाने शब्द ऐकले अरण्याच्या ठिकाणी अनेक वनचर निर्माण झाले येणारा जाणारा मात्र शेवात मांडले पण या वीर झालेल्या मुलाला शांती मिळावी याच्यासाठी आपला मंगलमय आशीर्वाद सौख्य देई मनाला
संपले निघावा जरा बांधला छळवात पडले त्याला निष्पात करायच्या महत्वाकांक्षा निघावाय राजराजेश्वर
आता भाऊ स्वतः
आणि या विचाराला माझ्यासोबत सहकार्य आहे. पण मी बरंच संशोधन करेन, पण कुणाचंही व्यक्ती स्वातंत्र्य कुणी हिरावून घेऊ नये. तू बाप आहेस, त्या तुझ्या मुली आहेत, पण तरी सुद्धा तू सक्तीचा चोकर त्यांच्यावर लावतो. अरे त्यांची संमती असायला हवी, त्याला लग्न करायचं आहे किंवा नाही. त्याशिवाय लग्नाबद्दल त्यांच्या काहीतरी कल्पना असतील, विचार असतील, हे त्यांना विचारल्याशिवाय आपण बरं संशोधन करून काय उपयोग येणार? हा तुमचं म्हणणं सत्य आहे, पण काय नित्यशा राजदरबारावर आमच्या चरणाचे व्यक्तिगत बसलेली चर्चा करणाऱ्या आमच्या देवा या राजदरबार येण्याची वेळ झाली. चांगलं आहे.
तसं नाही एकाएकच ठीक होतं. संशय माझ्या लाडाच्या आम्ही भावांच्या तिघी जणांचं लग्न जर का एकाच वेळी झालं असेल भावांची काळजी घ्यायला इथं कोण दिसतात फार काळजी वाटते मग. हे मात्र खरं. पण बाबा हे रक्त कोणाचं आहे? सेवेला दासदासी नोकर चाकर आहे आणि पण माझी इच्छा आहे मुली. बाबा आमचं लग्न व्हायला हवं तिघींचं पण एकाच वेळी एकाच मंडपी अशी माझी इच्छा आहे. हो मी लहान आहे अजून माझं लग्न करूया पण यांचं दोघांचा प्रथम करूया. तुझ्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात येतो. या दोघींचं लग्न जर का पूर्वी केलं असेल तू एकटी राहिली असती तर तिघींवर जे मी प्रेम करतो ते तुझ्या एकटीवर करेन असंच ना. नाही तुमची काळजी त्यांच्यापेक्षा तुझे लाड जास्त करेन असंच ना. आज आम्ही तो निर्णय तुम्हाला प्रकट केला की आमचा तिघांचाही विवाह एकाच वेळी आणि एकाच मंडपात करावा हे आम्हाला सुद्धा मान्य आहे. आता पहा 3 आहे तिघापैकी दोघांनी सांगितलं की आमचं एकाच मंडपात लग्न करा. बहुमत यांचं आहे मग एकाच मंडपात यांचं लग्न करा. बरोबर आहे ना? हेच मी मान्य असलं तरी आम्हा तिघांची मात्र एक आपल्याजवळ सविनय प्रार्थना आहे नव्हे तर विनंतीच आहे की आम्हा तिघांचं ते लग्न व्हावं. सांगितलं नारद मुनीला नाही हे मी नारद मुनीला सांगितलेलं आहे. वर संशोधन मी करणार आहे अशी त्याची इच्छा आहे. केवळ शोधण्यासाठी जाणार काही चिंता करण्याची गरज नाही शोधण्याची गरज नाही. आम्ही हा म्हणजे तुमचं ठरलेलं आहे. कोणी सांगितलं? असं याचं असं नव्हे. आम्ही कुठं पाहिलंय मुळीच नाही. आजपर्यंत बाबांच्या शब्दाच्या बाहेर केव्हा गेलो नाही आणि याच्या फायद्याला लागले म्हणून मला वाटलं तसं. तुम्हाला पण बाबांच्या अशा प्रकारच्या आपण शिक्षणाला आम्ही कधी माघारी करू का? पण तुम्हाला तरी विश्वास आहे नाही, का? काही करू? नाही हे मात्र खरं आहे. आम्ही काय म्हणालो? तुम्हाला हा त्रास आम्ही कधीही देणार नाही. तो कसं काय? लग्नासाठी आम्हा तिघांची एक अट आहे. अट? आम्हाला बरोबर करायचं आहे. वा. पण ते तिघांना लग्न स्वयंवर मात्र नाही. वा 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 वा. होय का? थोड्यात हरकत आहे. स्वयंवर पद्धतीनं लग्न विचार चांगले आहे. विचार स्तुत्य आहे मग पण स्वयंवर पद्धतीनं केलेल्या लग्नात विघ्न निर्माण झाली तुम्हाला माहित आहे. हेही खरं आहे. आठवा तो प्रसंग सीतेचं स्वयंवर रचलं गेलं. लंकाधीश रावणाच्या उरावर धनुष्य पडलं त्याचा प्रतिशोध घेण्याच्या उद्देशानं लंकाधीश रावणाने सीतेचं चौल्य करून दिलं. मग मला सांगा अशा तऱ्हेची कृती जर घडत असेल रक्तपात होत असतील वितंडवाद होत असतील तर ते स्वयंवर पद्धतीचं लग्न मला मान्य नाही. पण बाबा त्या सगळ्यात विघ्न का निर्माण झाली कशामुळं? कारण असा पण ठेवलेला होता आणि त्या पणामुळं हे लग्नात त्या विघ्न निर्माण झालं. पण बाबा त्या स्वयंवरात अट आणि पण होते म्हणून विघ्न निर्माण झालं. आमच्या स्वयंवरात अट सुद्धा नाही पण सुद्धा नाही विघ्नाचा संबंधच नाही. हे कसलं स्वयंवर? पण नाही काही नाही आणि स्वयंवर आमचा या स्वयंवरात कुठलाही पट नाही. आम्हाला स्वागत आहे. मग स्वयंवर होणार कसं? स्वयंवर मनपसंती स्वयंवर तो आम्हाला देशोदेशीचे राजकुमार उपस्थित राहणार आहे. जो मला आवडेल जो मला पसंत पडेल त्याच्यापैकी मी प्रेमात येऊ. चांगले विचार चांगले विचार. आम्हाला सांगा, जर का हे स्वयंवर कुठला पट नसेल, हो. मनापसंतीचं असेल, मग. तर तिघा वेळेचा प्रश्न सवाल नाही. होऊन जाऊ दे त्यांच्या मनासारखं. किंवा ती चांगली की नाही. नारद मुनी तरी अंतर्यामी शंकेची पाल पणविरहित स्वयंवर करायचं म्हटल्यानंतर देशोदेशीच्या राजकर्त्यांना निमंत्रण पत्रिका देऊन त्याला बोलवायलाच हवं. त्यातील 3 राजकर्त्यांची नियुक्ती माझ्याकडे करणार आहे. राहिलेले इतरत्र राजकर्ते हा. हे पहा मनपसंतीचा सरोवर त्यांची इच्छा आहे. आतापर्यंत त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या मग हीच का अधुरी ठेवतोयस? हो ना उगाच त्यांच्या मनासारखं तुला काय कमी आहे? तुम्हाला काय वाटतं? या मनपसंतीच्या स्वयंवराला मी अनुमती द्यावी. हो ठीक आहे. ब्रह्मवाक्य जनार्दना नारद मुनी तुमच्या मुखावर शब्द बाहेर पडते अर्थात त्यावर शेवट माझ्या कन्यांची पितृग्रही असतानाची शेवटची इच्छा म्हणजे मनपसंतीचा स्वयंवर. मी तुमचा पिता आहे. बालपणापासून आजपर्यंत तुमचे लढलाड नाही पुरविले. खरंय बाबा. तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षेची पूर्तता मी केली आहे.
सध्याचा ग्रह सोडून तुम्ही स्वग्रही निघून जाणार. तुम्ही सासुरी जाणार त्यावेळी तुमच्या इच्छेसाठी इच्छा स्वयंवर रचायला हवे. ठीक आहे, मनापसंतीचं स्वयंवर, त्या स्वयंवराला माझी मान्यता आहे. खरंच आम्हाला आनंद झाला. किती आनंद झालाय पहिला. यापूर्वी काय बोलत होती? म्हणत होती आमच्यापेक्षाही आनंद हिला झाला. मनात होतं पण सांगणार कशी? पण खरं काही ते आता सत्य आमची एक इच्छा तर पूर्ण झाली. आता आमची फक्त अजून एक इच्छा आहे. कोणती इच्छा? आता लग्न झाल्यानंतर अगं पण लग्न केव्हा, कधी हे महत्वाचं आहे. लग्न म्हटल्याच्या नंतर मुहूर्त आई करू नकोस. मला सांग, काय लग्न हे आपलं होणार हे निश्चितच आहे. लग्न होणार आहे निश्चित आहे, पण बाबा ठरविल्याशिवाय पुढचा निर्णय घेता येणार नाही आपल्याला. मला तर माहित हो कळतंय मला. अशी काही चांगली नाही. याने आपली पसंती कळविलेली आहे. त्याला इच्छा स्वयंवर मनापसंतीचं करायचं आहे. तू संमती दिलेली ही संमती जरी दिली असली ना तरी सुद्धा नारद मुनी काय त्याला योग्य मुहूर्त असायला हवा. होय तर आणि तो शुभ मुहूर्त त्यांचं भविष्य लग्न एकदाच होत असतं आणि ते लग्न शुभ वेळी शुभ मुहूर्तावर शुभ दिवशीच व्हायला हवं. मग मूर्तिमंत ब्रह्म तुम्ही आहात. अर्थात तुम्ही एखादा असा मुहूर्त सुचवा की त्या मुहूर्तावर हे लग्न करता येईल. बर म्हणजे मुहूर्त मी सुचवायला हवा. नारायण नारायण नारायण. अरे राजा सुभाषताई म्हणतात योगायोग चांगलाय. लग्न करायचं तू ठरवतोस काय? मुलींची संमती लग्नाला मिळते काय? आणि शुभ दिवस शुभ मुहूर्त शुभ वेळ परवाचा शुभ मुहूर्त. योगायोग चांगला असा मुहूर्त मिळणं कठीण. परवाचा शुभ 3.5 मुहूर्ताचा एक मुहूर्त परवाच आहे. एकच दिवस मुहूर्त केव्हा कोणाला शोधून सापडणार नाही असा मुहूर्त. योगायोग चांगला आहे. किती योगायोग फार परवा कोणता मुहूर्त हवाय तुला? ढगाळ मुहूर्त रोहिणी नक्षत्र. आणखी काय हवं? एवढं वेळ असायला हवी. मला माहिती तुमचं कुणी नाही कोणी काहीतरी विचारणार. असं चालतं. मला माहिती होतं. परवाचा शुभ मुहूर्त म्हटल्यानंतर क्षणभर आमची घाई होईल असं वाटतं त्याला. म्हणून त्यांनी परवाचा मुहूर्त जर का पुढे जात नाही असेल उत्सुकता असते मी नाही म्हणत नाही आणि असायला आणि होय का आमंत्रण आणि यांच्यात तू मोठी आहेस ना म्हणून तुझे विचार चांगले आहेत. परवाचा शुभ मुहूर्त नारद मुनी कथित केलाय. अर्थात तो शुभ मुहूर्त आपल्याला साधायचा आहे. यासाठी तो शुभ मुहूर्त साधून देशोदेशीच्या राजकर्त्यांना निमंत्रण पत्रिका द्यायची आहे. त्यांना इथं निमंत्रित करून बोलवायचं आहे. मग बाबा अरे पण मुहूर्तावर लग्न ठरलंय. आम्हाला जायला पाहिजे आत्ताच अरण्याच्या ठिकाणी. याला कारण परवाच्या शुभ मुहूर्तावर आमचं लग्न आहे. आमच्या साऱ्या मैत्रिणींना एकाच वेळी आमंत्रण देण्याची सुसंधी आम्हाला सर्वांना एकाच वेळी प्राप्त होईल. त्यांच्या घरी जायला नको महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लग्न झाल्यानंतर साऱ्यात आमच्या इच्छा पूर्ण होतील असं काही सांगता येणार नाही. एकाच वेळी मनाचं मनोरंजन तिघांना करता येईल. त्यांच्या समवेत नेमकं एक काहीतरी सांग. तुला जर वेळ नसेल तुझ्या मैत्रिणींपर्यंत जाता येत नसेल त्यांना तुझ्या कक्षात बोलवून दे. पण तुझ्या मनात इच्छा आहे की तुम्ही तिघी जणी वनविहार करण्यासाठी जावं. शोभा पहावी. एकाच वेळी 2 कामं होतील की नाही? आडवण कशाला? आता एवढी थोडी इच्छा तुमची मी जर का पूर्ण करत असेल तर एवढी लहानशी इच्छा पूर्ण करणार नाही का? करणार आत्मविश्वास आहे. मग यासाठी वनशुभ पाहण्याच्या उद्देशाने मैत्रिणींसमवेत तुम्हाला जायचंय. लवकरात जाऊ. पण म्हणतो आपल्याला विनंती लग्नाला प्रथम उपस्थिती आपलीच राहते. एवढं केलं मग लग्नासाठी सांगेल का? लग्नाला यायला
आमंत्रण आले हो आमंत्रण देतो सगळं काही त्यांचा आशीर्वाद द्या लवकरात लवकर जाऊ आनंदित होऊन गेल्या इच्छेचा अनादर केला नाही तर फार बरं मुलांच्या इच्छा पूर्ण केल्यानंतर त्या मुलाला किती आनंद होतो आणि आपल्या मुलांना आनंदित पाहताना त्याला किती आनंद होतो त्याची जाणीव आपल्याला येतच असते. परवाचा शुभ मुहूर्त आपण सुरू केला. देशोदेशीच्या आवाज करताना निमंत्रण पत्रिका देण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी. माझ्या सानिध्यात असणारे माझे सैनिक माझे युद्ध हे ही जबाबदारी महत्वाची पण आपल्याकडे माझे सैनिक माझ्या तिन्ही कन्यांचं एकाच वेळी स्वयंवर होणार आणि त्या स्वयंवराला देवदेवतांनी येऊन मंगलमय आशीर्वाद द्यावा यासाठी तुम्ही देवताला माझ्याकडे कळकळीची विनंती म्हणून माझा संदेश इच्छा पूर्ण होईल सर्वांना मी सांगेन हो जबाबदारी माझ्या मागे आहे. निस्तीन अशा त्यांचा स्वयं मंडप सजविला पाहिजे. देशोदेशीच्या वाढीकर्त्यांनी मानलं सगळं आत्मामध्ये खरं राहते हा भरलेला राजदरबार विसर्जित करू. आम्ही स्वघातकासाठी हे वैकुंठीच्या नारायणा वैकुंठ सुखाकडे उच्छेदानं पाहून या पुतळावर उत्तीर्ण झालास अशा परमेश्वरा तुझ्या लीला चातुर्याचं वर्णन करावं तेवढं थोडकंच वाटतं रे मग परमेश्वरा दे तुझा आशीर्वाद दे हीच तुझ्या चरणी माझी मनोमन प्रार्थना जय जय रमा रमण श्रीरंग जय जय श्रीरंग
इच्छा पूर्ण होणार की नाही हा संशय आणि जर झाली नसती तर एवढं मोठं सौंदर्य कसं काय पाहायला मिळालं कारण या सृष्टीचं सौंदर्य पाहण्यासाठी आमचं आगमन झालं. सहसा तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं असेल तर चौबाजूला असणारे झाडझुडप, उंच पर्वत, खोल दऱ्या, काय म्हणतात ते काही खोटं नाही. बाग, उंच पहाडी, राने, डोंगर, खोल दऱ्यांचा अवघड परिसर. हा परिसर पाहिल्यानंतर कुणाच्या मनाचं समाधान होणार एवढंच नव्हे क्षणोक्षणी बदलणारे हे अपाप सौंदर्य अगदी नयन कमलात सामावून ठेवावं असंच वाटतंय. आणि एवढंच कशाला पाहा या दिशेला. अगं ते वृक्ष तरी पाहिलेत का? अगं ते भले मोठे वृक्ष असं वाटतंय की तो प्रत्येक वृक्ष जाऊन त्या गगनाला कसे गवसणीच घालतोय. आणि त्यांना वेष्टन देणाऱ्या त्या वेळी जणू काही गगनाला भेट दिल्यासारखा भास होऊ लागला. नाट्यरसिक एक नाट्य तर हा निर्गत झाला अगदी खळखळ वाहतोय. अगदी मला वाटतंय की छोट्या सरीचा तो पतण्याचंच ठिकाण क्षणोक्षणी बदलतं. एवढंच नव्हे तर या आसीम लीलाव अगदी पक्षांचा विराम. एवढंच नव्हे तर हे पक्षी आपलं सगळे स्वागतच करतायत. खरं असाच म्हणून वाटतंय. कारण इथं आल्यानंतर किती कालावधी जाईल हे मात्र केव्हा सांगते. निसर्गाचं सौंदर्य जेवढं पाहावं ना तेवढं थोडं वाटतंय. मला तर असं वाटतंय पहिलाच का काय गं अगं तो एवढा मोठा पर्वत अगदी पाहतरी अगदी पराक्रमी पुरुषाप्रमाणे जमिनीत बाहेर उभा असल्यासारखं भासतोय. एवढंच नव्हे तर त्या पर्वतावरती हिरवळ अगदी हिरवागार शालू बांधलाय. आणि त्या हिरवागार शालूवर विविध रंगाची बगुला. या बाजूला अगं हे जेवढं सौंदर्य आहे ना या प्रत्येक सौंदर्याचा जर का आपण इथं वर्णन करत राहिलो ना तर मला तर काय वाटतं असं वाटतं की आपल्या आनंदात अधिक आनंदाची ठेव करण्यासाठी फक्त एकच मला ना तुझ्या मुखातून हा
अजून येताना पाहिलं तर एकच पण अशी व्यक्ती आजपर्यंत आम्ही केव्हाच पाहिली नाही. काय विचित्र आहे. एकच हे चित्र विचित्र म्हणा विचित्र जसं चित्र तसं विचित्र. फक्त आता सुरुवात कुठून करावी आता मी जरा विचार करतो. म्हणजे यावं विचार तर त्या क्रमानं जाऊ की उतरत्या क्रमानं येऊ. म्हणजे यांना कळलं. सांगण्याची गरज नाही. कळलं. क्रम कळला. तुम्ही कुठल्याही क्रमाला विचारा. होय ना मग आमच्या बरोबर काय ग तुझं नाव? माझं नाव अंबालिका. अंबालिका का प्रश्नचिन्ह पुढे गावासमोर आणि तुझं ग? आमचं नाव अंबिका. तरी का तुझ्या नावापुढे प्रश्नचिन्ह का? काही कळत नाही. आता इथं जर फसलो आणि तुझं ग? आंबा. वाह वाह काय झालं? जुळू लागला. नाव जुळू लागलं. आमच्या तिघांची नावं जुळतात. तुमच्या दोघांच्या नावासमोर प्रश्नचिन्ह आहे. अर्थात तुम्ही बाजू अंबा कोण? शंभा. आम्हाला आवडलं नाही. शंभा नकोय आम्हाला. ही जुळवा जुळव नकोय आम्हाला. तुम्ही चला आम्हाला जाऊ द्या. ही महत्वाची आहे. तुझा मार्ग आता माझ्या दिशेनं वळ. तुमच्या दिशेनं का काम माझ्यासाठी तुमच्यासाठी एवढा प्रयत्न करून त्या कड्यावरून उडी ठोकून इथं आलोय. तू कशासाठी? प्रयत्न कशासाठी? तुझ्या प्राप्तीचा. माझ्या प्राप्तीसाठी कदापि शक्य नाही. यांना कशाला- अशक्याचं शक्य करणं माझ्या हातचा खेळ आहे. अगं सोडू नका यांना. हो, पण आई नाही. हो. हा? तू आहेस तरी कोण? हे जे दिसतंय ना हा. त्या सर्वांचा स्वामी. सर्वांचा स्वामी. हे अनुग्रहांपासून समोरच्या माळापर्यंत माझं तर दिला सगळ्यांच्या पुष्पवटिकेवर मला. आणि या क्षणी आता तुझ्यावर आता खूप चांगलं दिसतंय. चांगलं बोलतात. पण तुमच्या मताला तुमच्या बोलण्याला आम्ही कधीच बळी पडणार नाही. चांगलं बोलतो मग माझ्या बोलण्याला बळी कापू नये. कारण इच्छा काही तिथं कार्य बनतात. काही नाही आलं. यावंच लागेल. मुळीच नाही. अरे वा, आमचं नामविधान करायला. नुसतं नामविधान नाही का आम्हाला सांगा. हे लक्षात ठेवा. हो, आम्हाला लक्षात. नाही, आमच्याजवळ तुम्ही नामविधान नाही जवळ तुम्ही प्रेमाची इच्छा प्रदर्शित करता. आणि नाही म्हणून तुला जबरदस्ती ना. लक्षात ठेवा. आम्ही आज्ञाकीत आहोत त्यांच्या पितृदेवतेचे. तुम्ही आमच्या जवळ याल आणि लग्नाची मागणी घालू ते आम्ही पूर्ण करू. याच्यातील गोष्ट नव्हे. अजूनही आम्ही तुमचा मान राखतो. आणि हात जोडून फक्त एकच सांगतो. हो, मान राखतो. तर व्यक्ती कुणी असू दे, कुठल्याही प्रवृत्तीची असू दे, तिचा मान राखणं हे संस्कार आमच्या पितृदेवतेला आमच्यावर ठेवले. माझा मान राखतात. मी तिच्या सौंदर्याचं भान राखूनच तिच्या प्राप्तीसाठी आणि म्हणूनच वाटतंय, चिंता होते ना. तिची इच्छा नाही. तिथं तुमचा कार्यभाग पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. दुसऱ्या कुणा मुलीजवळ ही इच्छा प्रदर्शित करा. तिने जर का तुमच्या इच्छेला होकार दिला असेल, सदृष्टीने लग्न तोच करा. माझ्या दुसऱ्या मुलीजवळ इच्छा प्रदर्शित करा. आम्ही म्हणतो ना. मग तीच इच्छा हिच्याजवळ प्रदर्शित केली की काय बिघडलं? हो, पण तिथं तिची जवळ इच्छा नाही. तिथं तुमच्याशी लग्न कशी काय करणार? गावाच्या मुलाला स्वतः तुमच्या मस्तकावर होण्याची इच्छा असते का?
जाताना होय ना इच्छा नाही तिथं आमचा पण ते कांदे बोलत असताना स्वतःचा हात रक्तावर झाला त्याचा हेतूवर नसता त्याचा हिसाबावर स्पर्श करायचा प्रयत्न करता तिघांचाही वकील होईल अगं जा काय मी तिघीनं जागा काय करणार त्यामुळे समाजाशी आवडतं खेळ खेळलाय जिथं
भाग्यवान ही भाग्यवान आहे तिच्यामुळे तू आला. बरोबर कुणी भाग्यवान असू द्या निदान तिच्या भाग्यामुळं आमचं तरी भाग्य उद्याची देईल अर्थात होय ना कोण आपण हो हा सांगितलं नाही ही लपून नाही हे लक्षात ठेवा तिच्याच आमचं काही बोलणं झालेलं नाही आमच्या मुखाने बाहेर पडली ती तिच्यासाठी नव्हे तुझ्यासाठी माझ्यासाठी हा आमच्या तर नाव जुळवा इथं नाव अंबा माझं शब्द अरे नाव जुळवण्याचं महत्वाकांक्षा आपल्या आत्मा झालंय पुढे पुढे नाव जुळव आहे मला वाटतं पुढे आहे हा जुळव आहे हे लक्षात ठेव तुझा क्लेश वादांना करणं हा माझा धर्म नव्हे कारण मी तुझाशी वादांना करत नाही हा माझा स्वभाव धर्म आहे पण या जणांतून निघालो असणारा राजमासानी राजमान झाला म्हणजे नाही सामान्य सैनिकाच्या मुखाने शब्द बाहेर पडले तिच्याशी तू काय केले याच्याशी माझं देणं घेणं नाही पण राजमानी राजमान झाल्यानंतर तमाम देशबांधवाच्या मुखाने शब्द बाहेर पडले आणि न्यायापुरी निर्माणाचा निर्माण झालाय तो येणारा जाणारा पांतस्ताला छळतोय आणि तो समजावूनच्या शब्दावर थांबावं या महत्वाकांक्षेला माझी चांगली इच्छा आहे परमेश्वराला सुंदर देह दिले हे जीवन निरर्थक वाया जाऊ नये शाळेमध्ये सातारा राजेश्वर शाळा म्हणतात मला आणि तो हे कर्तृत्व पाहिलं आणि त्या कर्तृत्वाच्या महत्वाकांक्षाने खाल्ला नाही माझा देश स्वाभिमानाचा छळवत चाललाय याच महत्वाकांक्षा तुला प्रतिकार करावा या इच्छा मी खाल्लाय याला सुद्धा माझ्या ध्यानचा कौतुक आहे सुंदर देह हे लक्षात ठेव माझा रथ जो स्थिर झालाय ना त्या अश्वाचे पाय स्थिरावलेले तो हालणार नव्हे जेव्हा आलाय भयानक वादळ निर्माण होईल त्याच वेळी ते हलू शकेल एवढी हिंमत
माणसं निर्माण झाल्यानंतर त्यांच्या जीवनाचा विनाश कसा करावा हे नियंत्रण त्यावेळी ठरवलंय. राज नसले आणि जो भार झाला होता तो कमी करण्यासाठी तुम्हाला इथं प्राचारण केलं. माझं नाव अंबा. राजकारणात आमचा जन्म झाला. तुम्हाला नाही राजकारणाला राजकारणात तुमचा जन्म झाला. आमचं जन्म राजकारणात झालाय. सुसंस्कृत माणसानं समोर असणारी व्यक्ती कोण आहे ही जाणण्याची जाणण्यासाठी ज्याची आहे ना त्यालाच माणूस म्हणून सांगण्यात आले. नसेल तर त्याची गणना एका पशुत केली जाते. कारण माणुसकीचा धर्म होता म्हणून माणसानं माणसाला सहाय्य करावं. कारण एकमेकास सहाय्य करावं हे धरून सुपंत हा आदर्श कित्येक जणांनी आपल्या जीवनात टिकवलाय आणि त्याचं पालन करण्यासाठी आपण तत्पर झाला. याबद्दल अधिक धन्यवाद. सुस्वागत. आपलं स्वागतही विराजमान. कुठेही कुणाचं कुठेही स्वागत करावं त्याला मेधा मर्यादा नाही. इथं जो आलो ना या दरबार विराजमान झाल्याचं सैनिकांनी कळलं. हे सैतान निर्माण झाले ना जगाला त्रास देत आहे याचा उपयोग काही नाही. त्रास देणं हा त्यांचा व्यवसाय. अशी माणसं जगाला असता कामा म्हणून इथं आलो. यासाठीच मी बोलले ना तुम्हीवर याचा भार झालाय म्हणून आणि तो भार तुम्ही दूर केला. खरोखर समाधान वाटलं. परोपकारी माणसं अशी या जगात फार कमी आहे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडन. तुम्ही परोपकार केलात त्याबद्दल तुम्हाला काही ना काहीतरी द्यावं असं आम्हाला वेळोवेळी खास देते. तुम्ही काहीतरी देणार म्हणून इथं आलेलो आहे. मला कळलंय. कोणी काहीतरी देणार ही आमची अपेक्षा केव्हाच नसते. आपलं काम काय दुसऱ्याला सहाय्य करणं आणि सत्याच्या मार्गाला जाणं हे माझं ध्येय आहे. आणि ते ध्येय सांभाळण्याकरिता मी इथं आलो. म्हणून तुम्ही द्याल मी घेणार आहे असं काही प्रश्न मला पाहू. पण तरी सुद्धा अशा परोपकारी माणसानं ज्याने आपल्यावर उपकार केले त्याला काही ना काहीतरी द्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून मला असं वाटलं ज्या क्षणी मी तुम्हाला पाहिलं नेत्राला नेत्र भिडले गेले हृदयाची हृदयाला भेट झाली त्याच वेळी आमची मनदेवता आम्हाला सांगून गेली आपलं हित कशात असेल आपलं सोनं कशात असेल तर या व्यक्तीत. म्हणून सहज आज मला असं वाटू लागलंय काय माहिती काय बाह्यांगावर भिडण्यापेक्षा अंतर्मन जाणणार नाही. हे सौंदर्य क्षणिक आहे. निसर्ग नियमानुसार काळांतराने त्याला जलावस्था प्राप्त होते आणि जलावस्था प्राप्त झाल्यानंतर आपण कुठे चुकलो या चुकीची सुधारणा नंतर होणार नाही ही अभ्यास करायची आहे. पण म्हणून मनाचा निग्रह असावा. मला ठाम असं वाटतंय मी मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केले कारण मी तुमचा बाह्य रंग एवढा ओळखलाय ना तेवढा अंतर सुद्धा जाणीव आहे. सारे गुण कळले. नेत्र कटाक्ष माणसाचं चालणं माणसाचं बोलणं यावरून माणसाची विद्वत्ता कळते ना. बोलण्यावर विद्वत्ता कळते. म्हणून आमची विद्वत्ता जाणू तुम्ही आम्हाला किती देणार की आमच्या सौंदर्याला भरून देणार. मुळीच नाही. तुमची विद्वत्ता जाणली तुमचे पराक्रम पाहिले एका स्त्रीसाठी ज्याने रणांगणाच्या ठिकाणी अग्निकुंडाच्या एवढी ठोकण्याचा प्रयत्न केला स्वतःचे प्राण वाचावे म्हणून नाही स्वतःचे प्राण जाणार हा हेतू राशी ठिकाणी बाळगून एका स्त्रीला सहाय्य केला. म्हणून असं वाटलं लागलं तुम्ही जर इथं आला नसता तर या तारेचं काय झालं असतं. परमेश्वरानं ज्याप्रमाणे ठरवलंय त्याप्रमाणे भेटलं. हो आणि यासाठी माझी इथे यावं तुमच्यात ती ग्रंथिका व्हावी हे पूर्व नियोजित होतं. कारण देवताला ठरवलंय त्यात आम्ही काही करू शकणार नाही. आणि यासाठी माझी मन देवता मला सांगू लागली
पराक्रम पाहता क्षणी मनी असताना भावना जागृत झाल्या आणि त्या भावनेमुळे आपल्याला मोठे शब्दाला भेटले आणि ते जेव्हा लग्न ठरवतात त्यामुळे लग्नाचा शुभारंभ असतो अर्थात त्याला तुझ्याबद्दल संमत दिलेलं असेल तर प्रसंग काय निर्माण होणार आहे त्याची चिंता करू नका. संमती मिळवण्याची जबाबदारी माझी, पण आपलं मत काय हे मला कळायला हवे. पवित्र प्रेमाला केव्हाच तडा जाऊ देणार होईना. प्रेम पवित्र असावं लागतं आणि ते जर असाय पवित्र प्रेम असाय नक्कीच तुझ्याबरोबर होईना. मग आपलं लग्न होणार आहे उदय. हा लग्न ठरलंय तुझं? हो. मग लग्न ठरलं असताना पुन्हा प्रेमातले जाणे करते वास्तविक याच्यामध्ये घसरलीस मी केव्हा घसरली नाही आणि याच्यापुढे सुद्धा घसरणार नाही. आत्मविश्वास असं मी का म्हणाले माझं लग्न ठरले कारण उदय माझं लग्न आहे ते स्वयंवर पद्धती आणि ते स्वयंवर कोणतं असेल ते इच्छा स्वयंवर मनपसंती स्वयंवर. उदय देशोदेशीचे राजकुमार उपस्थित राहणार आहे आणि जो मला आवडेल जो मला पसंत पडेल त्याच्यासाठी मी प्रेमाचे प्रेमळ अर्पण करणार आहे. आणि आम्ही सुद्धा आल्यानंतर मित्रांना तुझ्या पाहणार नाही आमच्या असं प्रेमाचं प्रेम आला आमच्या उद्याची निवड आजच करून ठेवली. उद्या शोधण्याची गरज नाही. म्हटल्यानंतर अनेक स्वयंवरे घडून गेली त्याची वाच्यता करण्याची काही गरज नाही. अनेक संकट निर्माण झाली पण स्वयंवर असेल तू ठाम असायला मी ठाम आहे. माझा निश्चय ठाम आहे. माझ्या मुखात लग्न तुमच्या मंडपात आहे माझ्या साम्राज्यात बरोबर आहे तिथं काही बोलू शकणार नाही. अधिकार तुझा आहे सत्ता तुझे एकमेकाचं मन एकमेकाशी जुळलं गेलं. शाल्व राजांसमेत आमचं प्रेम झालंय पण उदय त्या सेवरात शाल्व राजे उपस्थित राहणार आहे. मग त्यांच्या आणि त्या तुझ्या लीलेचं वर्णन करण्यासाठी याला कारण मनुष्य कोटीत माझा तू जन्म घातलायस खरा मनुष्य कोटीत जन्माला घालून मनुष्य प्राण्याला अग्रगण्य स्थान दिलंय बुद्धी देणारा तू आणि त्या बुद्धीला चालवणा देणं हे माणसाच्या अंगी असतं म्हणून माणसाला अग्रगण्य स्थान तू दिलंय हस्तिनापूरच्या राजपुत्राची सेवा करतोय यालाही कारण आहे ज्या राज्यशाही बापाला गर्भापासून जन्माला घातलं बापाच्या मित्रावाटे वाहणाऱ्या संस्कृती पूर्ण करण्यासाठी आज हे कर्तव्य मी घेतले आहे कारण जन्म देणारी माझी माता गंगा तिनं माझ्या बापास हवे
म्हणजे राजा शंतनू समवे लग्न केलं. एका दिवस माझ्या मनाला वाटे, बुद्धीला पटे, त्याप्रमाणे स्वयं गतीनं वावरे. एक नव्हे, दोन नव्हे, 7 मुलांना जन्म दिला. माझ्या आईनं 7 माझ्या भावंडांना जन्म दिला. पण केलं ते काय केलं? 7ची 7ही मुलं वाहणाऱ्या गंगा जलात सोडून आली. आठवा जन्माला आलो तो मी. बापा समोर अट होती. ज्यावेळी माझ्या मातेनं अट घातलेलीच होती, ज्यावेळी माझा मार्ग कुठे रोखा, त्यावेळी ही गंगा तुमच्या जीवनात नाही. आठवा बालक मी जन्माला आलो. मातेनं तेच कर्तव्य केलं. गंगेच्या तीरी घेऊन गेली. जलाशयात सोडण्यासाठी ती तत्पर होणार एवढ्या ठाम हे शब्द माझ्या जन्म देणाऱ्या बापाच्या मुखाच्या बाहेर पडले. त्याच वेळी त्यांचा झाला तो दिलेलं वचन, ते वचन माझ्या पित्याला सांभाळलं नाही. म्हणून शेवट या बालकाला घेऊन ती स्वर्गी लोकीची गंगा स्वर्गीच्या ठिकाणी मला घेऊन गेली. पण पुरुषाच्या जीवनात जर का स्थित सुख नसेल, माया ममतेचं वातावरण नसेल, तर त्याचं जीवन व्यर्थ. माझी पितृदेवता, माझ्या आईचा विरह हस्तिनापुरात हेर पट्टा मारत होती. एवढ्या सागराच्या तीरावर कोळ्याची कन्या, त्या कोळ्याच्या कन्येला प्रेमाचा आमिष दाखविला. तिच्या समवेत प्रेमाचे काय केले. पण जन्म देणारा तिचा बाप त्यानं विरोध केला. तो एकाच गोष्टीसाठी, राजे शंतनू, माझी कन्या मी तुम्हाला देईनच देईन. माझी एक अट, तुमच्या पुरुषार्थापासून माझ्या कन्येच्या उदरी जन्माला येणारे पुत्र हे हस्तिनापूरचे राजकन्या. माझ्या पितृदेवतेचा राग अनावर झाला. ते अमान्य केलं. पुन्हा सरळ दरबारी आले. दुःखानं दुःख पीडित झालेल्या माझ्या पितृदेवतेला पाहता क्षणी काय घडला प्रकार हा विचारला. घडलेलं सकल वर्तमान त्यांनी मला कथन केलं. त्याच वेळी पितृदेवतेची आज्ञा घेऊन त्या कोळ्याच्या झोपडीपर्यंत मी गेलो. आणि त्याच वेळी कोळ्यासमोर त्याची इच्छा मी प्रगट केली. त्या इच्छेला मान्यता देऊन घनघोर शांततेची प्रतिज्ञा मी केली. आज हस्तिनापूरचा वारस म्हणजे माझ्या पित्यास आणि तुमच्या कन्येचं लग्न झाल्यानंतर जो पुत्र जन्माला येईल त्याला हस्तिनापूरच्या राज्यात आणून बसली. हे घनघोर शांततेची प्रतिज्ञा केली. त्याच वेळी माझ्या देवावर पुष्पांचा वर्षाव झाला. देवदेवताने आकाशमार्गी गाठी केली. होतो मी देवरात, होतो मी देवरात. त्याच वेळी देवतांच्या मुखाने बाहेर पडणारे शब्द, अरे नभो म्हणजे भारत करून सोडणारी तुझी प्रतिज्ञा, भीषण शांततेची तुझी प्रतिज्ञा. म्हणून आजच्या दिनापासून सारा जग तुला ओळखे ते भीष्म भीष्म भीष्म. माझ्या
विद्याचं आणि कोळ्याच्या कन्येसमोर लग्न झालं. पितृदेवतेला घडलेला साकल्य वर्तमान कळविला खरं. लग्नविधी पार पाडला. माझे भाऊ दोन जन्माला आले. चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य. त्यांना हा राजकालीचा अधिकार. पण पितृदेवतेला दिलेला शब्द हे सारं सुख आहे. या तमाम जनतेची सेवा, हस्तिनापूरची सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला लाभलं आहे. हे तुम्ही करणार. म्हणून मी हा देवाची सेवा करण्यासाठी हा स्वर्ग सुखाचं धाम मला लाभलंय. स्वर्गी वास्तवात करणारा देव त्यांना हे लाभलं नाही. हे सुखात मला लाभलंय. तुम्ही देव देव लागून माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद सदा सदा शोभाने मंगलाचा आशीर्वाद आहे. धन्य धन्य. आपला समोर कोणी व्यक्ती उभी आहे याची जाणीव ठेवून नमस्कार केला समाधान वाटलं तुझ्याकडे पाहून. तुझ्या विनंतीला मान देऊन क्षणभर बसेल मी. वा वा. आज
ती जागृत करणं हा माझा नारायण नारायण भावे तुमच्या पवित्र चरणी शरण आता आशीर्वादी हे पहाड तुझ्या समोर बोलण्याची माझी इच्छा होती काही क्षण तर थांबावं असं मनाला कसं वाटत होतं पण माझ्याजवळ वेळ थोडा येतो म्हटलं मी काय झालं माझ्यासमोर बोलण्याची तुमची इच्छा होती पण तुम्हाला वेळ याला कारण आहे परत तिकडे जायला हवं आणि वेळीत जर का गेलो नसेल तर त्यालाही वाईट वाटेल पण काय सांगितलं त्याला वाईट वाटण्यापेक्षा त्यांना वाईट वाटेल याचा विचार करतोय याला वाईट वाटण्यापेक्षा त्यांना वाईट वाटेल हो अरे योगायोग असा चांगला आहे असं काहीतरी हा पण तू इथं कसं यावेळी वास्तविक तू तिथं असायला हवा म्हणजे आपल्या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही म्हणजे तुला विश्वाच्या कोणाला कोपऱ्यात काय जाऊन बसलाय हा? हे जाणून सांगण्याची शक्ती आपली अरे पण हे तुला कळलं कसं नाही म्हणतोय मी वास्तविक तुला निमंत्रण द्यायला हवं होतं निमंत्रण तुला निमंत्रण दिलेलं नाही मुहूर्त समीप आला आहे वेळी जर का मी तिथं पोचलो नसेल कुणाचं काय म्हणजे नक्कीच तुला माहित नाही निमंत्रण कुणाचं मूर्त जवळ आलाय काय बोलता असं कसं झालं वास्तविक निमंत्रण तुला द्यायला हवं होतं अरे आणखी कुणाच्या बाबतीत मी बोलत नाही तर काशी राजा यांच्या मुलींचा स्वयंवर आहे एक नव्हे तर 3 नारायण नारायण आणि तिकडे मला जायचंय काशीराजा हो त्याच्या 3 कन्या अंबा अंबिका अंबालिका हा या 3 कन्यांचा स्वयंवर हो हो तो दिवस आजच्या मुहूर्तावर मी तिकडेच चाललो जाता जाता इथं आलो तुझ्या समोर बोलणार होतो पण तिकडे मला जायला हवंय पण मला सांग रे तुला निमंत्रण द्यायला विसरला कसा आपल्या मुलाचा जन्म झाला तो काशीराजा आणि त्या काशीराजाच्या 3 कन्यांचा स्वयंवर आणि त्या स्वयंवराची पत्रिका तुझं आणि त्याचं काही भांडण विद्दंडवाद पाहुणेपणाचं नातं होतं ना मग पाहुण्याला निमंत्रण द्यायलाच हवं कसं काय विसरलं म्हणतोय मी आणि सरकारी निमंत्रण दिलं नसेल. तुम्हाला निमंत्रण दिलं नाही म्हणजे नक्कीच तुमच्या बाबतीत त्याच्याकडे काहीतरी मूल्य आहे मला वाटतं काहीतरी आहे म्हणून तुम्हाला लाजविण्यासाठी त्याला निमंत्रण दिलं नसेल नारद बाबुई, हा किंवा हा हस्तिनापुरात गेला तो मोक्षदा. अपमानाचं उच्चतम शिखर. तू कसं काय हे सहन करू शकतोस सहन करणारा नव्हे, लग्नाची अभिलाषा मला नव्हे, हा जन्म बाल ब्रह्मचारी हे व्रत माझं आहे. हस्तिनापुर राज्य हस्तिनापूरच्या राजकारणाला त्याचा अपमान आहे काशीराजाला करायचं आहे. सत्याचा दाव करण्यासाठी